पाहता लोचनी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी असा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भाऊ आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठाला विठाला यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ता
संजीवयत्य किल शक्तिधरा सुधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं प्रियम् प्रसन्नं प्रपन्नातिदेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे ज्ञानदेवं पाण्डुरङ्गाकर त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवन
महामायेबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे श्री संताचे माथा चरणावरी अजून थोडा घेऊन द्या साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदये आपुले चौपाळून यावले वरी बैसव पावले श्री गुरूंची मजरदई सद्गुरुचे नेतारेला हा संसार पुरु म्हणून विशेषा त्या ध्रुवेकावरी अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम तुकाराम
मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर दिसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग एको कमी करा. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा इको कमी करण्याचा इको कमी करा. गेन द्यायचा आवाज द्या. 1-2 पॉइंट फक्त रिपीट ठेवा, बाकी आवाज द्या. हे टप्पे केले 4. पहिल्या टप्प्यात महाराजांनी शरणागतीचं स्वरूप सांगितलं. सर्व भावे देवासे. आज नृसिंह भगवान परमात्म्याच्या जयंती निमित्तानं पडळगाव एकत्र आलं. 5 पर्वकाळापैकी एक पर्वकाळाचा दिवस आहे ग्रामस्थ हो. तर भगवान परमात्मा नेमका कोण्या रूपानं भक्तांच्या सेवेकरता हजर राहतो. निर्गुण निराकार रूप सगुण साकार होतं आणि भक्तांच्या सेवेकरता हजर राहतं. पण तो नेमका आहे कसा? महाराजांनी 4 टप्प्यात सांगितलं. पहिल्या टप्प्यात त्याला शरण जाण्याचं स्वरूप सांगितलं. सर्व भावी देवासे. दुसऱ्या टप्प्यात शरण गेल्यानंतर जीवाचा फायदा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तिसऱ्या टप्प्यात शरण्य भगवान परमात्म्याचं स्वरूप. कशामुळे हॅमिंग मारतो? तिसऱ्या टप्प्यामध्ये शरण्य भगवान परमात्म्याचं स्वरूप. जसा भगवान परमात्मा आहे बहु आहे करुणावंत स्वभाव सांगितला. नावं विचारली तर अनंत हे नाम ज्या अनंत नावावर पण नटलेलं आहे. कुणी त्याला नृसिंह भगवान परमात्मा म्हणतं, कुणी त्याला ज्योतिबा म्हणतं, कुणी त्याला कृष्ण म्हणतं, कुणी त्याला राम म्हणतं, कुणी त्याला हरी म्हणतं, कुणी त्याला परशुराम म्हणतं. तो अनेक नावारोपानं नटलेला आहे. अनंत देवाची नावं आणि अनंत हे सुद्धा त्याचं नाव. अनंत हे देवाचंच नाव आहे आणि अनंत नावं म्हटले देवाला. इन्फिनिटी. बर बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. कोणी नावाला एका नावाला आम्ही बसलं म्हणले अंतकरणपूर्वक जर शरण गेलं तर मग जीवाचं कल्याण होईल का? महाराज म्हणले शंका घ्यायची गरज नाही. तुका म्हणे साक्षी आले. मला अनुभव आलाय आणि तरी केले प्रगट. आधी अनुभव आला मला आणि ती आलेली साक्ष तुम्हा पडळ गावातल्या लोकांच्या समोर प्रकट करतो. विठ्ठल अशा काहीशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन. तुम्हा सर्व पडळकरांना जरी कार्यक्रमाचं औचित्य ठाऊक असलं तरी सालाबाद प्रमाणे आपल्या या पडळगावच्या यात्रोत्सवाचं औचित्य साधून आणि भगवान नृसिंह जन्म जयंतीचं औचित्य साधून या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण आणि या कार्यक्रमाच्या 4-5 दिवसाचा हा 4 दिवसाचा कार्यक्रम आणि आजची दुसऱ्या दिवसाची अर्थात नृसिंह जयंतीची 1 दिवसीय कीर्तन रूपी सेवा. आपल्या गावच्या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. दरवर्षी नृसिंह भगवान परमात्म्याची जयंती गाव थाटामाटात साजरी करतं. केली पाहिजे. दर गावाला तुम्ही रामनवमी पाहता, बऱ्याच गावाला हनुमान जन्मोत्सव पाहता, बऱ्याच गावात गुढीपाडवा पाहता, काही गावात तुम्ही जन्माष्टमीचा कार्यक्रम पाहता, काही गावात दत्त जयंती, काही गावात महाशिवरात्र. पण पडळगावचं नावीन नाही म्हटले. बाकी गोष्टीला पर्वकाळात आम्ही महत्त्व देणारी मंडळी आहोत. पण परंपरागत नृसिंह जयंती आमच्या पडळगावचं भूषण आहे आणि या यात्रोत्सवाचं औचित्य साधून दरवर्षी कार्यक्रमाचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येतं. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी कीर्तनकाराच्या वाटेला आलेली सेवा. कार्यक्रम म्हटलं की मग त्याला धार्मिक पूजा पठण विधी नामस्मरण या सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्यंतरी या सगळ्या कार्यक्रमात दुग्ध शर्करा योग म्हणजे खीर वाटप आहे आपल्या गावची. म्हणून ही एक अनोखी पद्धत आहे. ज्या मंडळींनी हे सुरू केले असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कशासाठी खीर वाटायची, का करायचं, का खायचं या सगळ्या गोष्टीची उत्तर मी पुढे जाऊन देईन तुम्हाला. पण इथं आल्यानंतर आपल्या अंतकरणातल्या अंतकरण चतुष्टय वारकरी संप्रदाय शिकवतो. अंतकरण जर म्हणले कदाचित मलिन झालं तर नृसिंह जयंतीच्या दिवशी पडळ गावातल्या खिरीचं सेवन करा. मलिन झालेल्या अंतकरणाला शुद्ध करण्याचे ताकद म्हणले पडळ गावातल्या खिरी. त्या लक्षात ठेवा. आणि त्याला फक्त जेवण समजू नका. तो एक प्रसाद आहे. भानुदास किती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून साक्षात पंढरपूरचा जो प्रसाद आहे वारकऱ्याचा तो आपल्या पडळ गावातल्या यात्रेत मिळणारा हा प्रसाद आहे खिरीचा. म्हणून सगळे मंडळी त्या प्रसादाचाही आस्वाद घेतात आणि या कार्यक्रमाची सांगता पुढं समारंभाच्या दिशेनं जाते. म्हणून आजच्या माझ्या दिवसाची आलेली ही सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यावरती नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना मिळालेलं हे प्रेमाचं निमंत्रण
आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण, कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यूट्यूबला हजारो शेकडो चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील, पण वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या कानात काही व्हिडिओच्या माध्यमातून, मोजक्या व्हिडिओच्या माध्यमातून गेली जाते आणि कानावर पडणारे संप्रदायाचे शब्द हृदयाला जाऊन भिडतात. असे काही मोजके यूट्यूब चॅनल वारकरी संप्रदायात तयार झाले आणि त्यात आमच्या भागाचं भूषण CMK यूट्यूब मराठी चॅनल, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आज पडळगावचा कार्यक्रम तर लाईव्ह तुम्ही पाहताच, पण उद्यापासून त्या कार्यक्रमाचे व्यवस्थित सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. पडळगावची यात्रा नेमकी कशी झाली, नृसिंह जयंतीचं कीर्तन नेमकं कसं झालं, महाराजासोबत कोण कोण आलं होतं, कोण चुकारपणा करत होतं, कोण टाळ वाजवत नव्हतं, महाराजाचं कुठं चुकलं, वादकाचं कुठं चुकलं, गायकाचं कुठं चुकलं, सिस्टमनं कुठं शिट्ट्या मारल्या, सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण त्यात आहे. मला असं वाटतं 2 सेकंदासाठी माणूस हसला तर त्याचा फोटो सुंदर येतो, बरोबर ना? 2 सेकंदासाठी माणूस हसला तर त्याचा फोटो सुंदर येतो. चित्रीकरण करणारे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर तुम्हाला सतत म्हणतात स्माइल प्लीज, स्माइल प्लीज, स्माइल प्लीज, सतत हसायला लावतात. याचा अर्थ 2 सेकंदाच्या हसण्यानं जर फोटो सुंदर येत असेल तर त्यांच्या सांगण्यानं आपण हसलो तर आयुष्य निर्मळ होऊन जातं, हे लक्षात ठेवा. ही सगळी कला त्यांच्या अंगात आहे. म्हणून मी तर या मताचा कीर्तनकार आहे बरं का साहेब. कीर्तनकारला सेन्स असावा आणि कॅमेराला लेन्स असावा. कॅमेराला लेन्स नसेल तर कॅमेरा व्यर्थ आहे आणि कीर्तनकारला सेन्स नसेल तर कीर्तनकारही व्यर्थ आहे. मग आजच्या सगळ्या कार्यक्रमाचं ते प्रमुख आकर्षण आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे परम मित्र आहेत चेतन दादा खिलारे. यूट्यूबला तो चॅनल सगळ्यांनी सर्च करा. उद्याच्याला यूट्यूबवरती तो चॅनल सर्च केला तर त्या चॅनलवरती क्लिक करा. खालच्या बाजूला उजव्या बाजूला लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन असतं, ते दाबा. आणि हो, शेजारची घंटी दाबायला अजिबात विसरू नका, हे असं सांगायचं असतं. त्याच्यामुळं सगळ्यांना पडळकरांच्या प्रेमाचा झालेला दर्शनाचा हा लाभ. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी पडळगावात माझं यात्रेतच कीर्तन झालं होतं आणि पुन्हा एकदा बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बऱ्याच दिवसानं पडळकरांचं झालेलं हे दर्शन आहे. माझ्या समेत आलेले दोन्ही वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, सुंदर साऊंड सिस्टमवाले, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, प्रायोजक, गणकोत मित्र परिवार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी, परिसरातून, भागातून, तालुक्यातून आलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, गीतकार, मूर्तिकार, शिल्पकार, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटमुक्ती अध्यक्ष, बचत गटाचे अध्यक्ष, महिला आघाडीच्या बाया, तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते, गुलाला न भरलेले, गुलाला न भरलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, चहा वगैरे, यात्रेत मजा घेणारे, यात्रा घरी बसून आस्वाद घेणारे, यात्रेत बसून उड्या हाणणारे, यात्रेचा मनमुराद आनंद लुटणारे, कार्यक्रमाला सुट्टीला आलेले, आवर्जून सुट्टी टाकून आलेले, जुळून सुट्टी आली म्हणून गावाकडे आलेले, 2-4 दिवस कार्यक्रमाचा आनंद घेणारे, कीर्तनाला आलेले, न आलेले, आत्ता हजर आहेत ते, घरून ऐकतायत ते, आता माझा शब्द ऐकल्यावर पुन्हा चालत येतील ते, मंडपात बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, पट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, मांडे घालून बसलेले, पाय पसून बसलेले, आळोकं पिळोकं देणारे. राहिले का कोणी अजून? पुन्हा म्हणाय नको यादव महाराजांना माझं नाव घेतलं नाही. एक सोपं सांगू का? हम नाम के दीवाने नहीं, हरि नाम के दीवाने हे. विठ्ठल नावाची अपेक्षा काय करता? इथं गादीवर कीर्तन करवा राहिला की वर्णावी ती थोरी, एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये. तुमच्या माझ्या नावाची कीर्ती वर्णन करायचा अधिकार संप्रदायातल्या गादीनं दिला नाही. म्हणून सगळ्या आयोजक, प्रयोजक, नियोजकांना जे जे कार्यक्रम तसा एकच दिवसाचा तात्या, पण त्याला 4-4 महिने तयारी करावी लागते. आमचे माळवे साहेब 4 महिने झाले संपर्कात आहे माझ्या. आमचे भरत साहेब, माळवे साहेब, सगळी मंडळी वेळोवेळी सतत संपर्क. लक्षात आहे का महाराज? हा, ते यूट्यूब चॅनलवाल्याचा तेवढा नंबर पाठवून द्या, तुमचा फोटो पाठवा, बॅनर घ्या, हे करा ते करा. सतत धावपळ. कार्यक्रम एकाच दिवसाचा पण त्याला धावपळ 3-4 महिन्याची आहे. लग्न जसं एकाच दिवसाचं आहे पण त्याला पळापळण धावपळ 4 महिन्याची आहे. वरवा पण वरमाय घायला आल्या धावून 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 धावून. अशा आयोजक, नियोजक म्हणजे आपल्या गावच्या वरमाय आणि वरबापाय लक्षात ठेवा. त्यांची एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी मोठी धावपळ आहे, पण ते पडद्या पाठीमागचे कलाकार आहेत. मला रात्री साहेबांनी सांगितलं, म्हणजे 1:30 वाजता गेलो आणि पुन्हा पहाटे 4ला माघारी आलो. त्यांना झोपच नाही. त्याच्यामुळे कार्यक्रम पार पडत नाही तोपर्यंत आयोजकांना फार मोठा त्रास असतो. पण त्यांच्या त्रासाला एका मिनिटात त्यांचा शीण निघून जातो जेव्हा पडळ गावातली सगळी लोक अतिशय उत्साहानं कार्यक्रमात सहभागी होतात. तुमचा सगळ्यांचा उत्साह आणि कौतुकाची थाप म्हणजे त्यांचा शीण घालवणारी सगळ्यात मोठी होळी, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही सगळेजण मंडळी त्यांच्या पाठीशी उभा आहात आणि इथून पुढेही राहाल.
पण सगळ्यांच्या पवित्र चरणाला स्पर्श करतो. जो अभंग सेवेला निवडला त्या अभंगाच्या अनुषंगानं चिंतन मांडायला सुरुवात करूया. अभंग जगद्गुरु तुकोबा पडळ मधलाच आहे ना. एक साधू मातीत जन्माला येण्यासाठी त्याला गावाचं 1000 वर्षाचं तप लागतं, लक्षात ठेवा. मग पडळगाव सामान्य गाव नाही, दादांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे. तुम्ही म्हणसाल किती मोठे उपकार दादांचे आमच्यावर, किती मोठे उपकार वाहून भाऊंचे, भगवान बाबांचे. काय उपकार आहेत नेमके आमच्यावर? मी उपकार सांगतो मग पुढे सरकतो. 2025 साल सध्या सुरू आहे. पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी एक भयानक महामारी येऊन गेली. त्याचं नाव आहे कोरोना. बोलतो ना, जिशी नाही करुणा तया नाम कोरोना. ज्याला करुणाच नव्हती त्याचं नाव कोरोना होतं. अशाची कोरोना लहान मोठ्यापर्यंत सगळ्याला मारून टाकलं. पण दादांची पडळगावरची कृपा, शिकोबा दादांची, असल्या महामारीच्या काळातनं इथं बसलेल्या सगळ्याला जिवंताच्या यादीत बसवलं आणि आज कीर्तन ऐकायला हजर केलं. हे दादांचे पडळगावरचे उपकार आहेत, लक्षात ठेवा. काय द्यावं दादाने अजून? पडळगावाला भरभरून दिलं, भरभरून. मी या मताचा कीर्तन कराय, त्यांनी काहीतरी द्यावं म्हणून त्यांचं नाव घ्यायचं नाही. त्यांनी दिले आधीच तेच भरपूर आहे आमच्यासाठी. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं म्हणले आतापर्यंत कोरोनात घावलो नाही. मिळालेलं हे सगळं आयुष्य पडळकरांचं बोनस आयुष्य आहे आमच्या सगळ्यांसहित. म्हणजे या बोनस आयुष्यात काहीतरी सत्कर्म आपल्या हातून घडावं, या बोनस मिळालेल्या आयुष्यात काहीतरी परमार्थ आपल्या हातून घडावा, म्हणून या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी पडळगाव करतं. मला असं वाटतं हा कार्यक्रम ठेवण्या पाठीमागं कारण इतकंच आहे. वारकरी संप्रदाय काही गोष्टी आपल्याला शिकवतो. काय काय गोष्टी शिकवतो मी यादी सांगतो, पटपट मोजा. ज्याला ज्ञानी व्हायचं ज्ञानी, त्यांना अभ्यास करायचा अभ्यास. यावर्षी बरीचशी आपल्या गावातली पूर्व MPSC UPSC मध्ये टॉपरच आली. मगाशी कोणतरी मला भेटले बघा, राज्यात 2रा नंबर आला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्याला ज्ञान कमवायचं त्यांना अभ्यासच करायचा. असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केला आणि वाळूचं कण रगडलं तर महाराज म्हणले त्यातनं तेलही गळतं. मग काय असाध्य? नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. इम्पॉसिबल वर्ड इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल शब्द लिहा, त्याचे 3 तुकडे करा. आय एम पॉसिबल. लगा इम्पॉसिबल शब्दच सांगतो मी शक्य आहे. मग अशक्य काय आहे जगाच्या पाठीवर? फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा लागते. तुम्ही सगळेजण मराठी शाळेत शिकलेली मंडळी आहे ना, पाठीमागच्या सगळ्या आया अंधारातल्या माझ्याकडे लक्ष द्या. अंधाराचा गैरफायदा घेऊ नका, गर्दीत खोटा पैसा चालवू नका. मराठी शाळेत गेला तर गुरुजींनी अ आ इ पासून शिकवलं. त्याच्या पुढे बाराखडी सुरू झाली. बाराखडीची सुरुवात आहे क पासून. क म्हणजे कष्ट करा, ख म्हणजे खा, क ख ग घ. नीट आहे का शब्द? क म्हणजे आधी कष्ट करा, कष्ट केला तर मग पुन्हा खा, बसून खा म्हणून ख. खाताना गर्व करू नका म्हणून पुन्हा ग. गर्व केला तर घासराल म्हणून घ. घासरल्यावर कुणाचा तरी चमच्या व्हाल म्हणून च. चमच्या नाही झाला तर मग तुमच्याही डोक्यावरती शिकोबा दादा असं छत्र धरणार म्हणून छ. छत्र नाही धरलं म्हणून तुम्ही कुणावर जळू नका म्हणून ज. आता बाकीची बाराखडी घरी गेल्या विचार करा. मी बाराखडी सांगत राहिलो तर कीर्तन येतच संपायचं, आपल्याला उजडायचं इथंच. कष्ट करण्यापासून बाराखडीची सुरुवात आहे. तसं ज्ञान कमवायचं तर प्रयत्नांची पराकाष्ठा लावायची आणि त्यांना विद्या ग्रहण करायची. प्रथमं नार्जितम विद्या, द्वितीयं नार्जितम धनम, तृतीयं नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. पहिल्या 25 वर्षात त्यांना अभ्यास करायचा म्हणले. म्हणून ज्याला ज्ञान कमवायचं त्यांना अभ्यास करावा. ज्याला धन कमवायचं, धन पैसा, त्यांना व्यापार अर्थात उद्योग करावा. नोकरी करणाऱ्याला तर पैसा मिळतोच, पण बिझनेसमॅनचा टर्नओव्हर असतो आणि नोकरी करणाऱ्याचा पगार असतो. वर्षाकाठीचा आपला पगार आणि बिझनेसमॅनचा टर्नओव्हर असतो. ज्याला धन कमवायचं त्यानं म्हणले व्यापारच करावा लागेल. पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच तरी. माझा वैयक्तिक अनुभव असा सांगतो. मी बरीच शिवधरण डोळ्यानं रोज पाहतो, सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. माझा अनुभव भरत साहेब असं सांगतो, जन दुसऱ्याची मुंडकी मुरगाळून धन जमा केलं. भगवंतानं त्याचं उतार वय जरा अवघडच केलं. सावकारीचं धन जास्त वेळ टिकलं नाही. दुसऱ्याची मुंडकं मुरगळून कमावलेलं धन जास्तीचं काळ टिकलं नाही. त्याला माझ्या वाटणात सुभाषितकाराचा श्लोक आहे, अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती. म्हणजे काय? अन्यायानं कमवलेलं 10 वर्षाच्या पुढे टिकत नाही म्हणले. 11व्या वर्षी रास व्हायला सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीला बरं वाटतं, बिअर बारचं दुकान टाकलं, जुगाराचा अड्डा चालू केला, येतं तोपर्यंत बरं वाटतं. येतं कसं? नारळातल्या पाण्यासारखं.
आणि जायला लागलं तर म्हणले कवटासारखं. कवट पाहिलं ना, कवट पडळकर, ते कवट हत्तीला खायला द्या. मी सांगतोय तो प्रयोग करा. हत्तीनं ते कवट खाऊ द्या आणि खाल्ल्याबरोबर हत्तीची सकाळच्याला गाठ घ्या. जसं हत्तीनं कवट खाल्लं तसं दुसऱ्या दिवशी सकाळी हाय असं सोडून दिलं. तुम्ही म्हणसाल मग त्यात विशेष मानायची काय गरज आहे बरं? त्याला पचलं नसल आणि फुटलं नसल म्हणून त्यानं सोडून दिलं विष्ठेच्या माध्यमातून. आता पडळ गावातल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन करा. संध्याकाळी हत्ती आदल्या दिवशी कवट खातो आणि दुसऱ्या दिवशी विष्ठेच्या माध्यमातून जसंच्या तसं सोडून देतो. पण चमत्कार एका गोष्टीचा आहे, जसं कवट खाल्लं ते खाताना गर होता आणि जसं कवटा सोडून दिलं हत्तीनं त्यातला गर गायब झाला. आता ते टेलिस्कोपच्या खाली ठेवा, मायक्रोस्कोपच्या खाली ठेवा, त्याला छिद्र नाही, त्याला कुठं होलही पाडलं नाही, त्याला कुठं छेदही गेला नाही, पण त्या कवटातला गर गायब झाला कसा याच्यावर अजून संशोधन बाकी आहे. जिथं विज्ञान संपतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. सगळ्या गोष्टी म्हणले बारकाव्याने विचार करा. मग कवटातला गर गेला कुठं, कवटातला गर गेला कुठं, हातीनं कवच सोडलं पण गर गेला कुठं, गर गेला कुठं? याचं उत्तर आहे जसा आला तसाच गेला. अन्यायानं कमवलं तर ते कवटातल्या गरासारखं निघून जातं आणि चांगल्या मार्गानं कमवलं तर नारळातल्या पाण्यासारखं येतं, म्हणजे त्याचा पगार वेगळा. पुन्हा लग्न जमलं तर बायको तलाठी तहसीलदार ग्रामसेवक भेटली, तिचा पगार वेगळा. पुन्हा बापाची पेन्शन वेगळी, पुन्हा घरातल्या आईचा पगार वेगळा, घरातल्या भावाचा पगार वेगळा, मेहुण्याकडचा पगार वेगळा, सासरवाडीची मिळालं जमीन वेगळी. सगळं चारही बाजूनं म्हणले सारं चालूच. यायला लागलं तर नारळातल्या पाण्यासारखं आणि जायला लागलं तर कवटासारखं. म्हणून ज्ञान कमवताना इमानदारीनं अभ्यास करायचा. 2 धन कमवताना व्यापार प्रामाणिकपणानं करायचा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार करायचा, अधम नाही. बरं, आणि 3रा टप्पा, आता ज्याला शरीर यष्टी कमवायची, कुस्तीचा जंगी आखाडा आहे आपल्या पडळगावच्या यात्रेत, बरोबर ना? ऑर्केस्ट्रा, धार्मिक कार्यक्रम, कुस्तीचा जंगी आखाडा. आपल्या गावात गजी नृत्य करणाऱ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्राची जुनी लोककला परंपरा जपून ठेवण्याचं काम कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ते धनगर समाजातल्या गजी नृत्य करणाऱ्या मंडळीकडनं होतं, लक्षात ठेवा. काही लोककला, पवित्र लोककला आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत. एक लोककला, भारूड ही लोककला आहे, गजी नृत्य करणं ही लोककला आहे, एक पात्री भारूड ही लोककला आहे, भजन ही लोककला आहे, कीर्तन लोककला आहे, तमाशा लोककला आहे, ऑर्केस्ट्रा लोककलाच आहे ना. त्याच्यामुळे तर गावाला ठेवावं लागतं ना. लोककलेचा सन्मान केला पाहिजे, लोककलेचा. आणि ती जुनी परंपरा, अशी मोजकी मंडळी, मला अतिशय आनंद झाला मागाशी आल्यावर पाहिल्यावर. अशी मोजकीच लोक आता शिल्लक राहिली जी या जुन्या लोककला परंपरा जपत आली. म्हणून ज्ञान कमवायला अभ्यास लागतं, धन कमवायला व्यापार करावा लागतो. ज्याला शरीर यष्टी कमवायची त्यानं कुस्तीच्या आखाड्यात जाण्या अगोदर आधी शरीर कमवावं, व्यायाम करावा लागेल ना. व्यायाम केल्यानंतर त्याला शरीर कमावता येतं. पण या 3ही गोष्टी बाजूला सारा आणि पुढचा 4था टप्पा लक्षात ठेवा. ज्याला फक्त भगवान परमात्म्याची कृपाच करून घ्यायची, त्यानं या सगळ्या गोष्टी बाजूला सरायच्या आणि आंतरिक समाधानासहित देवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी केवळ अंतःपुरण करण पूर्वक देवाला हृदयापासून शरण जायचं. म्हणून महाराज म्हणले बाकी कुठंच डोकं लावू नका. अंतःकरण पूर्वक देवाला शरण गेला तर तो करतो काय? अभंगाच्या 2ऱ्या चरणात तो हा उत्तरील पार, तो हा उत्तरील पार, तो हा पार, तो हा
एकही गोष्ट कामाला येणार नाही, फक्त एकच गोष्ट कामाला, सर्व भावानं शरण जा आणि परिणाम तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीसा. फक्त अंतकरणात श्रद्धा असली पाहिजे. मला वाटतं ज्ञानाला जर नम्रतेची झालर असली तर ज्ञानी माणूस शोभून दिसतो. तसं तुमच्या माझ्या प्रयत्नाला जर परमात्म्याचा आशीर्वाद आणि कृपा असेल तर त्या माणसाला यश प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. बरीच माणसं असं म्हणतात, तो देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही, आणि हे प्रमाण जरा सुशिक्षितांच्यात जास्त आहे. परवाच्याला मी एक भाषण ऐकलं साहेब, 2 तास त्या माणसानं भाषण केलं, देवच नाही देवच नाही देवच नाही. असं आम्ही हाताची घडी घेऊन ऐकत होतो. काय प्रभुत्व आहे हो भाषेवर त्यांचं, काय पकड आहे शब्दावर त्यांची. देव नाही देव नाही, 2 तास म्हणला देवच नाही. त्याचं भाषण ऐकलं आणि माझ्या बुद्धीत पालट झाला. मी म्हणलं एवढ्या दिवस कीर्तन करायला लागलो, सगळं व्यर्थच झालं. म्हणले वाया येरझार हरिवेन. म्हणजे मला प्रमाण आठवलं हरिपाठात. लटिका व्यवहार सर्व हा संसार सगळं वाया गेलं. म्हणजे दरवर्षालाच गाडी बदलायला लागते, एवढा प्रवास केला काही कामाला आलं नाही. असं वाटतं याच माणसासोबत भाषणाला जावं. देवच नाही म्हणतो याचंच खरं आहे. एवढं त्यानं पटवून सांगितलं. कीर्तन करायला पटलं असेल मग शब्द किती कडक असतील. आणि मग आम्ही त्याच्याजवळ गेलो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोण्या गावचे बाबा? हा म्हणले मी लांबचा आहे, धुळ्याचा. मग इथं हा निमंत्रण दिलं म्हणजे साहेबांनी, त्याच्यामुळं आलो. बर काय हो तुमची भाषेवरती पकड मजबूत, काय तुमचे शब्द फेक, काय तुमचा दांडगा अभ्यास आहे, काय व्यासंग आहे तुमचा, मजबूत आवाज आहे तुमचा. म्हणले पहारे आवाज, कणखर बाण आहे म्हणले तुमचा. कस काय बरं एवढं तुम्हाला जमतं? म्हणले काय नाही काय नाही, देवाचीच कृपा. जागा आहे ना तुम्ही? पाठीमाग जागा आहे का? 2 तास देव नाही म्हणला. आणि आयोजकानं विचारलं कसं काय जमलं, तर म्हणलं आपलं काही नाही, देवाचीच कृपा. देवा हे देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. तेवढ्या त्याला दृष्टी व्यापक असावं लागते, दूरदृष्टी असावी लागते. तसं महाराज म्हणले देवाला बाकी काही लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बाकी काही लागत नाही, देवाला फक्त शुद्ध भाव लागतो. म्हणून मंदिरात जात असताना हातातल्या अंगठ्या, गळ्यातल्या चैनी, वरची बटणं सगळं लावून जायचं. म्हणले का? किती दिवस चैन गळ्यात ठेवायची? तुम्ही म्हणसाल मी यात्रेला घातली होती हो म्हणून तसाच गेलो दर्शनाला. जा, पण देवा पुढं नाही. किती दिवस चैन गळ्यात ठेवायची आणि कोण्या दिवशी भावकीला काढून घ्यायला लावायची हे त्याच्या हातात आहे ना. आणि मग ज्या दिवशी आपला अहंकार नावाचा डबा भरून येईल त्या दिवशी परमेश्वर आपल्याला उचलून नेणार. आणि मग आपल्याच परिवारातली माणसं म्हणणार काढा काढा म्हणत याचा झाला भूमिभार. कोण म्हणतं? स्वजन आणि स्वगोत्र ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणत याचा झाला भूमिभार. आतापर्यंत म्हणले अहंकार नावाच्या राक्षसाला गिळंकृत केलं. परिणाम म्हणले याला माणसातनं उठून पुन्हा देवाच्या घरी जावं लागलं. हे येईपर्यंत म्हणले सर्व भावे देवाशी. सर्वस्व जर अर्पण केलं, मला वाटतं सरपण होण्या अगोदर एकदा अर्पण केलेलं जरा चांगलंच होतं. सरपण तर व्हायचंच हो सगळ्याचं, पण सरपण होण्या अगोदर समर्पण असावं आणि समर्पणाच्या अगोदर अर्पण असावं. अर्पण किती गोड असतं. जन जन देवाच्या चरणावरती स्वतःला अर्पित करून घेतलं, त्याचं चांगलं झालं का वाटोळ झालं बोला. नाही तर फुलात काय प्रकार आहेत का? झेंडूच्या फुलाच्या झाडाची एकाच झाडाची 2 फुलं तोडली. पहिलं फुल गेलं म्हणले नवरा नवरीवर टाकायला आणि ते पायधळीत उडवलं. आणि दुसरं फुल गेलं म्हणले हारात आणि महाराजाच्या गळ्यात. एकाच आईनं जन्माला घातलं 2 लेकाला, तर एक गेलं पायाखाली आणि दुसरं गेलं कीर्तनकाराच्या गळ्यात. किती गोड नशीब आहे म्हणले. तर कीर्तनकाराच्या गळ्यात गेलेल्या फुलाला या खालच्या फुलानं प्रश्न विचारला. म्हणले का बरं तू कीर्तनकाराच्या गळ्यात गेला? त्यानं सांगितलं म्हणले तू मी एकाच आईचा, तुझा माझा आकार पण सारखाच, तुझी माझी किंमत पण सारखीच, आपण एकाच किलोतले 2 जण आहे. मग मी गळ्यातून तू खाली का? याचं उत्तर मी देतो म्हणले.
म्हणले कीर्तनकाराच्या गळ्यात जाण्यासाठी आधी सुईनं टोचून घ्यावं लागतं. हे लक्षात येते ना तुमच्या पडळकर? आधी सुईनं टोचून घ्यावं लागतं. लगेच अधिकारी होत नाही, लगेच पहिल्या प्रयत्नात अधिकारी होता येत नाही. त्याला आधी घरातल्याचं, पाहुण्या रावळ्याचं, गावातल्याचं टोचून घ्यावं लागतं. काय करतो बरगा? MPSCचा अभ्यास. किती दिवस गडबड व्हायचं. गावात यात्रेला येऊ सुद्धा वाटत नाही पोरांना. जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास करणारी पोरं समाजाची उलटी रीत आहे. पोरांनो लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडं पद नाही तोपर्यंत समाज तुमची चेष्टा करेल. पण ज्या दिवशी तुम्ही अधिकारी व्हाल, ज्या समाजानं तुमच्या पळीच्या काळात तुमची चेष्टा केली, तोच समाज तुम्हाला उचलून खांद्यावर घेईल आणि गुलाल टाकून मिरवणूक काढेल. हे वाक्य लक्षात ठेवा. पण तोपर्यंत हार मानायची नाही. ज्यानं हार मानली, बरेच हार गळ्यात पडण्यासाठी बऱ्याचदा हार स्वीकारावी लागते. हे कळते ना माझी भाषा तुम्हाला? जरा जड जाईल, पण माझं नावच संकेत असल्यामुळे बरेचसे संकेत मी देतो. बरेच हार गळ्यात पडण्यासाठी बऱ्याचदा हार स्वीकारावी लागते. आधी हार, अपयश ही यशाची पहिली पायरी. नाही तर अभ्यास करत नाही, परीक्षा निघत नाही तोपर्यंत म्हणले सगळ्यांनी नावच ठेवली. हे टोचून बोलायचा, तो टोचून बोलायचा. जसं गळ्यातलं फुल सांगतं, मी सुईनं टोचून घेतलं, परिणाम मी कीर्तनकारच्या गळ्यात गेलो. आणि तुला टोचून घेताना वाटलं नको कष्ट करताना, परिणाम तू पायाखाली गेला. महाराज म्हणले यानं समर्पण केलं हारातल्या फुलानं, आणि त्या समर्पणाचा परिणाम तो देवाच्या जवळ गेला. यानं समर्पणाला टाळलं, यानं शरण जायला टाळलं, तर म्हणले तो पायाखाली गेला. आणि सर्व भाव हे देवाशी. तुम्ही सुद्धा म्हणले देवाकडे जाताना या भावानं, भक्ती भावानं त्याच्या जवळ जा. परिणाम काय होतो? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणले त्याला शरण का जायचं? त्याला कारण इथून पाठीमागं हा देह, समोर बघा, इथून पाठीमागं हा देह शरण जाण्याला एक नव्हता, म्हणून म्हणून शरण जावे. इथून पुढे हा देह शरण जाण्याला एक मिळणार राहणार नाही, म्हणून शरण जावे. आणि आता मिळाला तर संधी दौडू नका, म्हणून शरण जावे. म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर तिन्ही टेन्स मध्ये, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिन्ही काळात म्हणले सोपा शरण जाण्याला एक आताच देह प्राप्त झाला वर्तमानात. म्हणले महाराज आम्हाला काय देवाला शरण जाता येतं का? आम्हाला भजन करता येतं का? काही नाही. म्हणजे तुम्हाला भजन करता येत नाही ना, मग फक्त देवाचं नाव तरी मुखाने घ्याल का नाही? म्हणले जमलं आम्हाला. मग या नामानं काय होईल? म्हणले तुमच्याकडनं जर कळत न कळत पाप झालं असलं तर जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे नाम संकीर्तन साधन पैसोते, जळतील पापे नाम संकीर्तन साधन पैसोते, जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणले या नामस्मरणात इतकी ताकद आहे. जळतील पापे 2-4 महिन्याचे नाही तरी बाया होयच म्हणायला लागल्यावर. हरिपाठात शब्द आला का पोरा? हो. जळतील पापे आठवड्याचे, आठवड्याचे नाही, 2-4 महिन्याचे नाही. जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप जाळण्याची ताकद म्हणले यात आहे. म्हणून सर्व भावे देवाशी. बर, सर्व भावांना आम्ही त्याला शरण जाऊ. जाण्याबद्दल बी काही आमचं दुमत नाही, पण शरण जाण्यावर देवानं कोणाकोणाचा उद्धार केला? म्हणजे बऱ्याच जणांचा केला. हरिपाठात बरीचशी उदाहरणं आहे, काकड्यातही उदाहरणं आहे. तुमच्या काकड्यातले एक अभंग परिचित असला पाहिजे. त्या अभंगाचं नाव आहे उच्च नीच काही नेणे भगवंत. तिष्ठे भाव भक्ती, दासीपुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी, चर्मरंगू लागे. अख्खा अभंग वाचा तुम्ही. त्यात 22 उदाहरणं दिली. 22 एकाच अभंगात जर देव 22 उदाहरणं देत असेल तुकाराम महाराज, तर मग देवानं अशा किती जणांचा उद्धार केला? भली मोठी यादी आहे म्हणजे. म्हणून सर्व भावे देवाशी. जो जो त्याला शरण गेला. आजचा पर्वकाचा दिवस हा देवाचा केतवा अवतार आहे. मत्स्य नावाचा पहिला अवतार, कच्छ म्हणजे कासव नावाचा दुसरा अवतार, आणि आजचा तिसरा वराह नावाचा तिसरा अवतार, नृसिंह चौथा अवतार. नृसिंह भगवान परमात्माचे नरसिंह हे नाव ओरिजिनल काय आपल्या भागातलं आहे का? हे पंजाब प्रांतातलं नाव आहे. पडळकर दरवर्षी तुम्ही नृसिंह जयंती साजरी करता. माझं एवढं वाक्य नीट आहे का? हे नाव म्हणले आपल्या महाराष्ट्रातलं नाही, हे नाव पंजाब प्रांतातलं आहे. तिथं पंजाब प्रांतात हा प्रसंग घडला होता.
म्हणून तिकडची लोक सगळी सिंह लावतात आडनाव, बरोबर ना? अमरेंद्र सिंह. एखाद्याचं नाव समजा 4 अक्षर असलं, जगदीश सिंह. प्रत्येकाच्या नावाला सिंह लावतात, सिंह. हा प्रसंग तिकडं घडला होता. म्हणून भगवान परमात्म्याचा अवतार, जयंतीचा अवतार हा 4था अवतार आहे. वारकरी संप्रदायात 12 महिन्याच्या 24 एकादशी सांगितल्या आणि 5 पर्वकाळ सांगितले. तुम्ही मोजता तर पटपट तुम्हाला कळेल. पर्व विशेष भागवत धर्मी कोणते कोणते विशेष? नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र. 5 पर्वकाळ झाले आणि 24 एकादशा झाल्या. 24 आणि 5 29. आणि या 29ची बेरीज केली 20 अधिक 9. तुम्ही बेरीज करताना बरोबर बेरीज वजा बाकी 20 अधिक 9, 20 9 20 9 म्हणजे 29. 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ 29 ना, म्हणजे 20 9 29, 20 9 29, 20 9 अपभ्रंश झाला वैष्णव. कळते का माझी भाषा तुम्हाला? 29 उपवास करतो तो 20 9 नाही, वैष्णव. आणि वैष्णव संप्रदायाचा आताचं नाव वारकरी संप्रदाय. म्हणून ही परंपरा नृसिंह भगवान परमात्म्याच्या जयंतीला मी का सांगतोय? कारण त्या भगवान परमात्म्यानं प्रल्हाद नावाच्या भक्तानं शरणागती पत्करली, म्हणून भक्त प्रल्हादासाठी देवानं तो अवतार घेतलाय. म्हणून सर्व भावे देवाशी. मी पुढे जाऊन तुम्हाला कथा सांगणार आहे ती. भक्त प्रल्हाद नृसिंह भगवान परमात्म्याला शरण गेले. परिणाम देवानं खांबावर इलात मारिली, दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. भगवान परमात्मा तयार झाला आणि मग ते बाप मारून टाकला. म्हणजे सगळ्याला तुम्ही दरवर्षी ती कथा ऐकता. हा सगळा परिणाम का झाला? त्याला केवळ आणि केवळ कारण आहे सर्व भावानं देवाला शरण गेलेल्याचा परिणाम. बरं, देवाला शरण जाओ, पण म्हणले या भावानं नेमकं होतं काय? म्हणले भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव नसल तर भक्ती कामाची नाही, भक्ती नसल तर मुक्ती प्राप्त होत नाही, आणि बळ नसल तर बळे विन शक्ती बोलू नये. अंगात बळ नसल तर त्यानं लय तोंडाचा बाजा वाजवू नये. भाव अंगात नसल तर भक्तीच कामाची नाही म्हणले. म्हणून सर्व भावे देवाशी. ध्यानात आले मुद्दे. जो जो सर्व भावानं शरण गेला त्याचा देवानं उद्धार केला. बरीचशी उदाहरणं आहे. आणि तुम्हाला जर परमार्थ आवडत नसेल तर देव म्हणले नशिबात असल्यावर परमार्थ घडवतोच. आता आमच्या गावातले का म्हाताऱ्यानं मरेपर्यंत नुसते देवच गोळा केले. नीट आहे का हे? नशिबात असल्यावर माणसाला देव कुठनं परमार्थाच्या वाटेला लावल. सकाळी माझं कीर्तन झाले, 3 जणांना माळा घातल्या. म्हणले कस काय आता एवढ्या उतार वयात माळ? म्हणले चावनाच, फुटानं जत्रमुळे तुमच्या ध्यानात दुसरं काही ना. आता म्हणलं कस काय बाबा, बरं आहे का? हो म्हणले आताच जेवलो. बरं आहे का? आता हे महाराजांना म्हणावं बरं आहे का, आणि त्यानं म्हणावं आताच जेवलो. कानपूर लाईन डिम झाली, डोळ्याच्या 2 लाईटी डिम झाल्या, कानपूर लाईन बंद पडली, दाताडवाडी वस पडली, बसलं तर उठत नाही, उठलं तर बसत नाही. आणि मग रामकृष्ण हरी लांब कुठनं आली. सगळं दात ना दात 32 भावकीनं संगच राजीनामा दिल्यावर मग परमार्थाकडे आला. आता उपयोग आहे का सांगा? एसटी निघून गेली, पाठीमागनं वडापचं जिबडा आला. आता काय कामाच आहे का? सगळी सीटं निघून गेली एसटीत. आता त्या वडापच्या गाडीनं नुसतं आपटच जायचं. तसं आयुष्य निघून गेलं आणि परमार्थ करायचं वय सुचलं, उपयोगच नाही म्हणजे. तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तना या वयात टाळ घेतलेली पुरं किती गुजीरवाणी वाटतात. म्हातारपणात पायच उचलत नाही ना टाळ वाजवायला, पावले खेळा येत नाही. लहानपणातच परमार्थात काय यावं याला कारण आहे. या वयात काय म्हणला बुवा? या वयात यावं यात. तुम्ही म्हणसाल तुम्हाला सारखा हेच नाद दिसतोय. आम्हाला रस्त्यात काय सांगू का? कारण आम्ही रोज रस्त्यातच आहे ना, सकाळ संध्याकाळ आम्ही रस्त्यातच आहे, म्हणून आम्हाला रसच त्यात आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आम्हाला पक्क माहिती आहे. बाकी कुठलं साधन देवाजवळ घेऊन जाणार नाही, पण हे जाणार. बर, नुसते देव गोळा केले म्हाताऱ्यानं. परमार्थातलं त्याचा प्रारब्धातलं त्याचा परमार्थ. नुसते देव कुठं गेला? देवच गोळा. झोटिंगा ठेवला नाही, मावलाई ठेवली नाही, ज्योतिबा ठेवला नाही, खंडोबा ठेवला नाही, मारुती ठेवला नाही, देवच ठेवला नाही हो त्यानं. सगळे देव गोळा केले आणि म्हातारं वयाच्या 75व्या वर्षी मरून गेलं. त्याच्या प्रारब्धातला परमार्थ. 75व्या वर्षी मरून गेलं आणि जीव जाऊन मेलं. काय सांगायचं? सगळी भावकीरावळी गोळा झाली, माणसं रडायला लागली, आपतेष्ट गोळा झाली. डोळ्यातनं टिपूस येत नव्हता तरी बाया पाणी लावून डोळ्याला रडायच्या, पण कस तरी रसायचं. उष्ण नून बाया रडायच्या.
रडायच्या, आणो हे आणो, रडायच्या बाया. मला असं वाटतं अजून 10-5 वर्षानं माणसाच्या अंतकरणातला आपुलकी नावाची गोष्टच निघून जाणार. कुणी कुणासाठी रडणार नाही. अजून 10-5 वर्षानं एक बिझनेस लय जोरात चालेल. माझ्या डोक्यात आला. 10-5 वर्षानं फक्त उक्त गुत घ्यायचं रडायचं. एखाद्या गावातलं कोण गेलं तर ते सटावच घ्यायचं रडायला. किती तास रडायचं? 3 तास. 10,000 रुपये होत्या आणि मग टेम्पो भरून बाया न्यायच्या. हे 10-5 वर्षानं होणारे लक्षात ठेवा. काही राहिलं नाही. आता तुम्ही दशक्रिया विधीला जाता, सावडायला जाता, दिसतो का कावळा कुठं? राहिलाच नाही ना कावळा. म्हणून मी ब्राह्मण काकाला सकाळचं कीर्तन झाल्यावर सांगितलं आतापासूनच कावळ्याचं पिलू पाळा. अजून 2-4 वर्षानं त्या बिझनेसला चांगला स्कोप येणार आहे. काकानी जाताना वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला काकानी कावळा घेऊनच जायचं. 10व्याला जाताना काकानी कावळा घेऊनच जायचं. 10-5 हजार रुपये त्यानं कावळ्याचा चार्ज सांगायचा. काही राहिलं नाही. पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. माणसाच्या तापुलकी राहिली नाही, लळा राहिला नाही. मला पडळगावची एक गोष्ट फार भावते. पडळगावची सांगू का? आपल्या पडळगावात आल्यावर जिओला रेंज नाही, एअरटेलला रेंज नाही, बाकी कुठल्या रेंज नाही. तुम्ही आता हसता पण पुन्हा तुम्ही टाळ्या वाजवणार आहे. आपल्या पडळगावात आल्यावर मला एक गोष्ट फार आवडते. आपल्या पडळगावात कुठल्याच कार्डला रेंज नाही, पण आपल्या पडळगावात माणुसकीला फुल रेंज आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी कार्डला रेंज नसू दे हो, पण साहेब माणुसकीला तर फुल रेंज आहे ना. आणि या माणुसकीच्या फुल रेंजमुळे कार्यक्रम पार पडतोय. नाही तर कुणाला घेणं देणं आहे? लाखो रुपयाचा खर्च करायचा एका दिवसासाठी. कोण कोणाशी घेणं देणं आहे? 4, 5, 6 महिने झालं ग्रामस्थ माझ्या पाठीमाग लागले. इंदुरीकर महाराज बोलवायचे, इंदुरीकर महाराज बोलवायचे. अरे पण बसलीच नाही ना तारीख. पण तळमळतळ होती बिचाऱ्यांची. 6 महिने झालं गाव आबत. महाराज बोलवायचे, महाराज बोलवायचे, महाराज बोलवायचे, महाराज बोलवायचे. एवढा लाखो रुपयाचा खर्च कशासाठी बोला? या सगळ्या गोष्टीचा टास आयोजकाला बाकी काही नाही. त्यांना असं वाटतं आपल्या गावात तमाशा होतो, ऑर्केस्ट्रा होतो, कुस्तीचं जंगी मैदान होतं, बैलगाडा शर्यत होते, सगळं होत्यात. पण परमार्थाचे 4 शब्द कानावर पडले तर एखादा गावातला माणूस जर निर्व्यसनी झाला तर आपल्या गावाला, अख्ख्या गावाचं कार्यक्रमाचं पुण्य एका माणसाच्या सुधारणेनं प्राप्त होते. लक्षात ठेवा. अजून काय मिळावं आयोजकाला? याच्यापेक्षा वेगळं काय पुण्य मिळावं? कीर्तनकाराच्या कीर्तनातलं एक वाक्य माणसाच्या जीवनातलं परिवर्तन करतं. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तसं त्या म्हाताऱ्यानं नुसतंच देव गोळा केलं. ज्या देवाला जाईल तिथलं देव बांधायचा. प्रारब्धातला परमार्थ सांगतो मी. सगळे देव गोळा केले आणि 75 वर्षी म्हातारं मरून गेलं. सगळी भावकी रडायला लागली. म्हाताऱ्याचा 10वा झाला, सावडण्याचा विधी झाला. 1-2 महिने घातले आणि मग 2-3 महिने मासिक झाल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या पोरानं त्या म्हाताऱ्याची खुली उघडल्यावर त्याला नुसते देवाच्या अंगावर पडली. म्हणले म्हाताऱ्यानं नेमकं काय गोळा केलं होतं खोलीत? पाहिलं तर सगळे देव. काय दगडाचे देव, काय चांदीचे देव, काय सोन्या चांदीचे, काय पितळाचे, काय फोटो प्रतिमा, सगळे देव गोळा केले. आणि मग पोराला वाटलं मरेपर्यंत अण्णांनी परमार्थ केला आणि मग आतापर्यंत मी जागरण अण्णा दिंडीला, असं म्हणजे दोघांचा विरोधाभासच होता. लाईक पोल रिपील इच अदर आणि अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे आमच्या दोघांचं त्याच्यामुळेच जमत होतं. मी जागरणावला आणि आमचा अण्णा परमार्थातला जमत होतं म्हणले आमचं चांगलं. मग आता करायचं काय? आमच्या बापाला मुक्ती तेव्हाच मिळेल म्हणले जेव्हा मी बापाच्या मागं या देवाचं सांभाळीन. प्रारब्धात होतं का त्याच्या? लागला देव पूजाला. महिनाभर अशी पूजा केली, घासून पहाटे 4ला उठायचा आणि 8 वाजता नुसती पूजाच चालायचा. त्या ह्यो देव चोळ, त्यो देव चोळ, त्यो देव चोळ. देव घ्यायचा बादलीत बुचकाळायचा, वर काढायचा. देव घ्यायचा बादलीत बुचकाळायचा. 4ला चालू केलं तर 8ला संपायचं. मग किती देव असतील घरी गेल्या विषयाला? एवढं देव आंघोळ करून काढ. पण महिनाभर केली वा पूजा. आणि दुसऱ्या महिन्यात म्हणला दररोजच उठून जर सकाळ संध्याकाळ फिरायचं म्हणल्यावर असं करू, 1 टाइमच घेऊ. म्हणजे म्हणले ह्यातले 70-80 देव आहेत, त्यातले 30 गजरा गंगेला सोडून देऊ. गठोड्यात बांधले देव ती सोडून दिले, राहिले 50. पुन्हा 2 महिन्यांनी नेटानं पूजा केली 50 देवाची. पण नित्यनियमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ. नित्यनियमानं पूजा करणारा काय तुम्हाला दररोज भेटेल का? दुर्लभ माणसं अशी नित्यनियम करणारी. 50तले पुन्हा 25 वकाळले आणि 25चा हिशोब लावला. वैतागून गेला. म्हणला या वैतागानं म्हणले जीव दिलाला भरा. जीव द्यायलाच गेला. म्हणला कुठवर देवाची पूजा करायची? बरं आता घेऊन आहे वाता वरसा घेतला आणि घेतला म्हणले पहिल्या दिवशी स्टेटसला टाकला. ह्या स्टेटसनं तर म्हणले वाटोळ झालं माणसाचं. जर स्टेटस टाकला नसता तर गावाला कळला नसता पोरगा पूजा करायला लागला.
पण त्या अख्ख्या गावात कालवा झाला, पोरगा पुजारी झाला, पोरगा पुजारी झाला, पोरगा पुजारी झाला, आणि आता मधनं सोडून तरी कसं द्यावं, त्यापेक्षा म्हणले जीव द्यायला बारा. जीव द्यायला विहिरीव गेलो आणि तिथं गावातल्या पाटलानं बघितलं, जय हरी जय हरी. पुढं चालला, म्हणले जीव देतो आता. का बरं? म्हणले काय जीवनाचा अर्थच नाही, म्हणले जगण्यात काय मजाच नाही. पाटलाला वाटलं बहुतेक ह्याच्यावर लय कर्ज झाला असेल, म्हणून कर्जाला वैतागून आत्महत्या करत असेल. अरे काय आत्महत्या करायची गरज आहे, म्हणला चल माझ्या घरला. म्हणले तिथं काय करावं, काहीच करायचं नाही, म्हणले माझ्या घरला यायचं, फक्त माझ्यासोबत बुलेट गाडीवर फिरायचं. म्हणले मी शिवताव देऊनच फिरायचं, कांजीची कपडे घालायची, यात्रेतनं फिरायचं, गुलाला अंगावर टाकून द्यायचं नाही कुणाला, पांढरी फेक गुढी सुद्धा मोडू द्यायची नाही म्हणले इस्त्री, नुसतं काम म्हणले तेवढंच तुला. पण म्हणले तुम्ही जेवाय देणार मग काहीतरी काम करायला उचल ना. म्हणले काय काम नाही, फक्त माझ्या घरचं देव पुजायचं. बरं आहे का आता? म्हणला सासूला भिलून नंद वाटणीला आली, म्हणजे घरच्या देवाला वैतागून येत होतो तो. म्हणला पुढं तीच आहे माझ्या. म्हणला